नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण पक्का पाया प्रकाशन पुणे आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा पूर्ण महाराष्ट्रात 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती। अनेक विद्यार्थ्यांनी हा पेपर सोडवलेला आहे। मला धन्यवाद द्यायचा आहे पक्का पाया प्रकाशन आणि सर्व टीमला की सुंदर असा पेपर त्यांनी संबंध महाराष्ट्रातील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सोडवायसाठी दिला आणि माझ्याही विद्यार्थ्यांनी तो पेपर सोडवलेला आहे। तर अतिशय सुंदर फायनलचा पेपर कसा असावा तर पक्का पाया प्रकाशन सारखा, हे माझं वैयक्तिक मत आहे। अनेकांची मतमतांतर वेगळे असतील, पण गतवर्षी झालेल्या 2024च्या फायनलच्या पेपरच्या समांतर पेपर पक्का पाया प्रकाशन यांनी काढला होता। विद्यार्थ्यांच्या डोक्याला चालना मिळावी आणि त्यांची खरंच गुणवत्ता तपासण्यासाठी पक्का पाया यांनी सुंदर पाऊल उचललेलं आहे। मी प्रथम त्यांचा धन्यवाद मानतो आणि ज्यांनी ज्यांनी हा पेपर सोडवला नक्कीच त्या विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये चांगलं वेगळं काहीतरी शिकायला मिळालं असेल। आपली बुद्धिमत्ता तपासण्यासाठी हा पेपर खूप महत्त्वाचा होता। तर आपण तोच पेपर रेकॉर्डिंगच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवून घेत आहे। माझी प्रथम सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर आपल्या संबंधित विद्यार्थ्याला, पाल्याला हा व्हिडिओ शेअर करा, कारण या प्रश्नपत्रिकेतून खूप काही शिकण्यासारखं आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये मराठी आणि गणित हा पेपर सोडवून देणार आहे। अचूक उत्तर शिस्तीत सावकाशपणे देणार आहे। 1.5 तासाचा वेळ असतो पेपर सोडवायला, पण शक्यतो मी 1 तासात संपवण्याचा मी प्रयत्न करेन। जिथं खरी गरज आहे जास्त वेळ द्यायची तिथे देईन, जिथं गरज नाही त्या ठिकाणी मी पटपट घेण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही शिस्तीत सावकाश थांबून व्हिडिओ बघितला तरी चालेल। प्रश्न समजून घ्या, काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा। आपण याच्यावरती तुमच्या शंकांचं निरसन करणारा पेपर किंवा क्लास आपण नंतर कंडक्ट करू परीक्षेच्या अगोदर। तर चला जास्त वेळ न घेता आपण पेपर सोडवायला सुरुवात करूयात। तुम्हा सर्वांचं प्रथम स्वागत आहे आणि जो व्हिडिओ हा विद्यार्थी बघणार आहे नक्कीच त्याला एक 10 ते 20 मार्क नक्कीच वाढणार आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। जे खरंच विद्यार्थी आहेत आणि जे जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यासाठी प्रयत्न करतात त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर चला, पक्का पाया प्रकाशन पुणे आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा 19 जानेवारी 2025 रोजी पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे। तर पेपर भाषा व गणित हा पहिला पेपर, मराठी माध्यम, संच ए कोड दिलाय, पण प्रत्येक पेपर हा ए कोडचाच आहे, त्यामुळे काही ते कोड वगैरे काही नाही। पण परीक्षेचा तुम्हाला फायनलचा सराव व्हावा आणि त्या परीक्षेचा तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षेला जावं यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका छापलेलं आहे। सुंदर असं प्रिंटिंग केलेलं आहे। पेपर क्वालिटी जबरदस्त आहे। चला बघा, आता विभाग 1 जो मराठी 25 गुणांचा तो आता मी सोडवून घेणार आहे। चला पटपट घेऊयात। विभाग 1 मराठी, प्रथम काय 1 ते 3 साठी सूचना आहे। सूचना महत्वाची, प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं हे पहिलं आपलं कर्तव्य असलं पाहिजे, लक्षात घ्या। खालील उतारा काळजीपूर्वक वाचा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून निवडायचे। गाय, बैल, बकरी, गाढव हे सर्व प्राणी जमिनीवर बसून विश्रांती घेतात। जमिनीवर बसतात आणि विश्रांती घेतात, आराम घेतात, है की नाही, विसावा घेतात। आपण नेहमी पाहतो उंट सुद्धा या प्राण्यांप्रमाणेच खाली बसून विश्रांती घेतो। हे सगळे प्राणी खाली बसतात असं सांगायचंय। घोडा कितीही दमला तरी जमिनीवर बसलेला आहे असे दिसत नाही। तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जर लहान मुलं असतील तर त्यांना फारसं माहिती नाही, घोडा हा प्राणी असा आहे, तो विश्रांती झोप सुद्धा उभ्यानच घेतो, लक्षात घ्या। तो कधी थकत नाही। का थकत नाही बघा, याचे कारण विश्रांती घेण्याची त्याची रीत इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे, इतकंच। म्हणजे काही बहुतांश घोडा सोडून इतर प्राणी हे बसून, पाय दुमडून, झोपून विश्रांती घेतात, पण घोड्याची विश्रांती घेण्याची पद्धत मात्र इतरांपेक्षा वेगळी, निराळी आहे। घोड्याचे पाय अतिशय बळकट असतात, बळकट म्हणजे ताकदवान असतात, शक्तिशाली असतात
अनेक मैलांचा प्रवास तो वेगाने करू शकतो. खूप चालल्यानंतरही जेव्हा तो विश्रांती घेतो तेव्हा तो 3 पायावर उभा राहून एका पायावरील भार कमी करतो. म्हणजे तो आराम करतो, विश्रांती घेतो, पण 4 पायापैकी एक पाय सैल सोडतो, 3 पायावरती भार टाकतो आणि त्या पायाला आराम घेतो. नंतर दुसरा पाय एखादा वर करतो, उरलेल्या 3 पायावरती भार टाकतो. असं करत करत त्यामुळे त्याच्या पायांच्या स्नायूंना विश्रांती मिळते. अशा रीतीने आळीपाळीने तो सर्व पायांना विश्रांती देतो. त्यामुळे तो पाय दुमडून बसत नाही. तो कधीही इतर प्राण्यांप्रमाणे तुम्ही गाय, म्हैस, त्यानंतर कुत्रा, मांजर हे पाय दुमडून बसलेले पाहिले असतील, पण मात्र घोडा पाय दुमडून बसत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून सर आम्ही पाहिले लग्नाच्या वरातीत आम्ही घोडा बसलेला पाहिलेला आहे. त्याला त्याच्या पद्धतीने ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यामुळे नवल वाटतं आपल्याला घोडा बसलेला बघायला. घोडा बघायला इतकी गर्दी का जमते त्याचं कारणच ते आहे की घोडा कधीही बसत नाही पाय दुमडून, लक्षात घ्या. पण वरातीत मात्र घोडा बसलेला दिसतो का, याचं कारण ते आहे की घोड्याला बसवावं लागतं, तशा पद्धतीने ट्रेनिंग द्यावं लागतं, अन्यथा घोडा बसत नाही, लक्षात घ्या. रात्री मात्र कुशीवर पडून लोळतो. रात्रीच्या वेळेत जर कधी जास्तच कंटाळा आला तर लोळतो कुशीवर, आपण एका कुशीवर पडतो आणि दोन्ही पाय ताट मात्र असतात, चारही पाय, एक समोरचे 2, पाठीमागचे 2, दोन्ही पाय ताट असतात आणि नुसतं लोळतो तो. त्यावेळी तो पाय न दुमडता सरळच ठेवून झोपतो. जरी खाली बसला तरी पाय दुमडत नाही. त्याला निजून विश्रांती घेता यावी म्हणून चांगल्या तबेल्यातून सर्व व्यवस्था केलेली असते. बघा, जे जे तबेले मोठमोठे आहेत, घोडा ज्या ठिकाणी आपण बांधतो किंवा निवारा करतो त्याला तबेला म्हणतो, त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था त्याला झोपण्यासाठी केलेली असते. तरीही इतर प्राण्यांप्रमाणे त्या घोडा पाय दुमडून कधीच बसत नाही, हे सत्य आहे. आता याच्यावरून आपण काय करूयात, प्रश्न बघा मी व्यवस्थित वाचला, समजून दिला, आता जी उत्तरं कशी शोधायची. सर एवढा वेळ असतो का? वाचताना तर असा समजून घ्यायचं की जेणेकरून पुन्हा आपल्याला वाचायची गरज पडणार नाही. बघा प्रश्न पहिला काय, खालीलपैकी बरोबर विधान कोणते? सर्व प्राणी पाय दुमडून बसतात. सर्व कुठं? घोडा नाही त्यात, त्यामुळे हे चुकीचं आहे. घोड्याचे पाय बळकट नसतात, असतात म्हणलेलं आहे. घोडा सर्व पायांना एकाच वेळी विश्रांती देतो, अजिबात नाही, एक एक करत विश्रांती देतो. घोडा झोपतो तेव्हा त्याचे पाय सर्व दुमडलेले नसतात, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. घोडा कधीच पाय दुमडून बसत नाही. का बसत नाही? कारण काय, त्याचे पाय गुडघ्यात वाकत नाहीत म्हणून, असं काही नाही. त्याला पाय दुमडून बसता येत नसावे म्हणून, असं पण काही नाही. नाहीतर वरातीत पाय दुमडून बसलाच नसता. त्याला पाय दुमडण्याची कधीच गरज वाटत नाही, असं पण का बरं वाटत नसावी? वाटत असेल. त्याची बसण्याची रीत इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे, सांगितलेले वरती. त्याची रीत म्हणजे पद्धत, रीत म्हणजे काय, पद्धत इतर प्राण्यांपेक्षा काय वेगळी आहे, म्हणून त्याला काय करता येत नाही, पाय दुमडून बसता येत नाही. घोडा विश्रांती कशी घेतो? झोपून नाही, पाय दुमडून अजिबात नाही, 3 पायावर उभा राहून आणि कुशीवर पडून. विश्रांती नाही, झोपण्यासाठी तो कुशीवर पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 3 पायावर उभा राहून विश्रांती घेतो. एक एक पाय काय करतो, त्याला विसावा देतो. चला 3 प्रश्न झालेले आहेत. 4था प्रश्न या ठिकाणी पाहूयात. जर तुम्ही व्यवस्थित वाचत नसाल ना तर 100% उत्तर चुकणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न वाचायचा आणि 4ही पर्याय पडताळून बघायचे. आणि आपल्याला वाटणार की उत्तर प्रत्येक बरोबरच येणार आहे माझं, पण असं नसतं बाळांनो, चुकतं. पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाचे अयोग्य जोडी, शब्दाची अयोग्य जोडी, विरुद्ध लिंगी. आता विरुद्ध लिंगी अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी, चुकीची जोडी शोधायची आहे. भगवान भगवती बरोबर आहे. आरसा आरशी बरोबर आहे. बेडूक बेडकी नसतं, बेडकी असतं, त्यामुळे हे चुकलेलं आहे. म्हणजेच अयोग्य जोडी 3 नंबरची आहे. तरी मी 4था पर्याय बघतो, भाऊ बहीण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बेडूक आणि बेडकी असतं, बेडकी नसतं. माळी माळीन असं असतं, बेडूक बेडकी नसतं, बेडकी असतं, लक्षात घ्या. पुढीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय वर्तुळ क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचा आहे. बघा महेश कसलं भूतकाळी वाक्याचा पर्याय शोधायचा आहे. महेश सुरेख चित्र काढतो, हे वर्तमान काळ आहे. नंतर महेश सुरेख चित्र काढत असे, हा मात्र भूतकाळ आहे, लक्षात घ्या. तरी पुढचं वाक्य बघतो, महेश सुरेख चित्र काढतो, हा पण वर्तमान काळ आहे. आणि महेश सुरेख चित्र काढेल, हा भविष्य काळ आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेलं आहे भूतकाळाचं वाक्य, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. सूर पारंबी हा टिंबटिंब आवडता खेळ, या वाक्यातील गाळ्या जागी खालीपैकी कोणता पर्याय योग्य ठरणार नाही? शेवटच्या क्रियापदापर्यंत प्रश्न वाचायचा, चुकणार म्हणून समजायचं. घावल्यागत करू नका, सापडल्यागत. कळ? सूरपारंबी हा टिंबटिंब खेळ, सूरपारंबी हा माझा आवडता खेळ, येतंय बरोबर जुळतंय.
सूर पारंबे हा आमचा आवडता खेळ तरी पण जुळतंय. सूर पारंबे हा आपला आवडता खेळ तरी पण जुळतंय. सूर पारंबे हा आम्ही आवडता खेळ हे मात्र जुळत नाही. पर्याय क्रमांक 4 योग्य. पर्याय बघायचा आहे व्यवस्थित, लक्षात घ्या. संयोग चिन्ह, संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह म्हणजे डॅश असतं, लक्षात घ्या. म्हणजे कधी वापरलं जातं? दोन शब्द जोडण्यासाठी किंवा लिहिता 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 शेवटचा शब्द अर्धवट राहिला तर तो जोडण्यासाठी आपण काय करतो? या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतो. मग आता विचार मालिका तुटल्यास अजिबात नाही. दोन शब्द जोडताना करेक्ट आहे. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास करेक्ट आहे. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अजिबात नाही. म्हणजे ब आणि क, फक्त ब आणि क, ब आणि क सांगितले. ब आणि क बरोबर पर्याय क्रमांक 2 येणार आहे, लक्षात घ्या. नीट व्यवस्थित वाचायचं. पुढीलपैकी स्त्रीलिंगी नामाचे एक वचनाचे अनेक वचन असणारी स्त्रीलिंगी नाम, पहिल्यांदा ह्यातलं स्त्रीलिंगी नाम कोणतं आहे ते शोधा आणि त्याचं एक वचनाचे अनेक वचन. आता नाम हे एक वचनच देणार आहे आणि त्याच्यानंतर अनेक वचन तुम्हाला पुढे शोधायचं आहे. आता इथं कळी, ती कळी म्हणजे हे स्त्रीलिंग आहे. पुढे बघूया. गाय ही पण आहे, लांडोर हे पण आहे आणि म्हैस ते पण आहे. आता मात्र याचं अनेक वचन बघूया. कळी कळ्या बरोबर आहे, त्यांनी योग्य जोडी सांगितलेलं आहे, हे बरोबर सापडलं. गाय गाय, गाय गाई, त्यामुळं ते येणार नाही. लांडोर ते पण नाही, लांडोऱ्या असला काही शब्द नसतो. म्हैस म्हशी असतं, तर हा पण गेला. पर्याय क्रमांक 1 उत्तर कळी कळ्या हा अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. 9 ते 11 सूचना आहे बघा. सुसंगत वाक्याचा परिचय मी सोडवायला सांगितलं तुम्हाला की असा प्रश्न आला की सलग तिन्ही वाक्य काय करा वाचून घ्यायचे. खाली एका सुसंगत परिच्छेदाची वाक्य दिलेली आहेत. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. मिरवणूक टिंबटिंब हत्ती चालवत होता. हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्याजवळ टिंबटिंब होता. टिंबटिंब या देवाला हत्तीचे मस्तक आहे. आता कुठल्या देवाला? असा कुठलाच भारतातील व्यक्ती नसेल की त्याला हे माहिती नाही. तर गणेश, गणपतीच्या मस्तक, गणपतीचं डोकं जे आहे ते हत्तीचं आहे हे माहिती आहे प्रत्येकाला, हे सापडलं मला. त्यानंतर आता हत्तीचा हा शब्द आलाय, त्यामुळे मिरवणुकीत टिंबटिंब हत्ती चालव. मग हत्ती चालवणाऱ्या माणसाला काय म्हणतात? तर माहूत म्हणतात. हत्ती चालवणाऱ्या माणसाला माहूत म्हणतात. त्यानंतर हत्तीवर नियंत्रण ठेवणारे त्याच्याजवळ काय होतं? तर अंकुश असतो. काय असतो? अंकुश, टोकदार असतं, ते टोचलं जातं, लक्षात. पुढं अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 प्रश्न एकदम वाचून घ्यायचे, एक एक उत्तर सोडवत जायचं. म्हणा सर हे खालून वर सोडवायचं का? ज्याचं उत्तर तुम्हाला पहिल्यांदा सापडेल तर तिथे टिक मार्क करा आणि सलग तिन्ही उत्तर शोधा आणि सलग हळूहळू काय करा, तिन्ही उत्तर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रंगवा. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. मेंढीचे करडू, मेंढीचं कोकरू असतं, अयोग्य विचारलंय तर हेच असणार आहे. मेंढीचं कोकरू, शेळीचं करडू बरोबर आहे. म्हशीचं रेडकू पण बरोबर आहे. हरणाचं पाड्याच पण बरोबर आहे. चूक हे आणि अयोग्य जोडी हेच आहे, पर्याय क्रमांक. अशा पद्धतीनं टिकमार्क करा, चारी पर्याय पडताळून घ्या आणि मगच उत्तर शेवटी अचूक उत्तराचा पर्याय रंगवा. 13 आणि 14 साठी प्रश्नासाठी काय बघा, या ठिकाणी 13 पर्यायातील अलंकारिक शब्दाची योग्य जोडी कोणती? अलंकारिक शब्दाची योग्य जोडी विचारलेला आहे. अकलेचा खंडक, अतिशय शहाणा माणूस नाही, मूर्ख माणूस, निर्बुद्ध माणूस, अकलेचा खंडक. गाढव असतं, गाढव माणूस, लक्षात घ्या. खुशाल चेंडू, अत्यंत चेनेखोर मनुष्य, बरोबर आहे. गाजर पार्क, प्रत्येक गाजर पार्की प्रत्येक गोष्ट पारखून घेणार नाही, कसलीच पार्क नसलेला. लंकेची पारवळ, अंगावर कसले दागिने नसतात, अंगावर भरपूर दागिने असणारी, त्यामुळे हे चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. खुशाल चेंडू अत्यंत चेनेखोर मनुष्य आहे, बरोबर आहे. इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द यानुसार अयोग्य जोडी निवडायची आहे. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी निवडायची आहे आणि मराठी प्रतिशब्द शोधायचे. कशाला? इंग्रजी शब्दांना. चला, आयसोलेशन अलगीकरण बरोबर आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ बरोबर आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ बरोबर आहे. गव्हर्नर राज्यपाल हे पण बरोबर आहे. स्ट्रेचर रुग्णवाहिका नाही, स्ट्रेचर म्हणजे रुग्ण शिबिका असतं, रुग्णवाहिका अँब्युलन्सला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. त्यासाठी तुम्हाला हे वाचलं पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, त्याशिवाय उत्तर या ठिकाणी, कारण मराठीचा पेपर 70% हा पाठांतरावरती असतो, त्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला
शोधता येणार नाही. बघा इथे जर बघितलं तुम्ही तर हे सगळे तिन्ही प्रश्न हे पाठांतरावरती आहेत. इथं आलंय पिल्लूदर्शक शब्दांचं, इथं आलं अलंकारिक शब्दांचं, इथं आलं इंग्रजी शब्द मराठीत म्हणजे आलेले शब्द आहेत ते अशा पद्धतीनं. पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न 15वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखाय. शुद्ध शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द नियम माहित पाहिजेत किंवा अपवाद असणारे शब्द तुम्हाला माहित पाहिजे. अंतरिक्ष, तर या ठिकाणी अंतरिक्ष असा शब्द आहे. अंतरिक्ष पहिली वेलांटी रीला. त्यानंतर मथार्थ हा बरोबर आहे. मथितार्थ म्हणजे भावार्थ मथार्थ असं म्हणतो आपण. नैऋत्यवरती वरती रफार पाहिजे, त्या ठिकाणी दिलेलं नाही रूवरती, ते चुकलेलं आहे. त्यानंतर शारीरिकला पहिल्या रीला दुसरी वेलांटी, पहिल्या रीला दुसरी वेलांटी आणि दुसऱ्या रीला पहिली वेलांटी अशा पद्धतीने शारीरिक शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे, बरोबर पर्याय. पुढे बघा, धन कोणा कामा आले पहा विचारूनी भले. हा अभंग कोणी रचलेला आहे? त्या संत सेना महाराजांनी रचलेला आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बॅक साईडला पाठीमागे दिलेले अभंग आहेत, त्या अभंगाच्या ओळी आहेत घेतलेल्या, तर तुम्ही कोणी विचारले रचलेला. यासाठी तुम्ही 3री 4थी आणि 5वीच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकातलं मराठीच्या असणाऱ्या बॅक साईडला दिलेलं जे अभंगवाणी म्हणून जे भाग आहे तो वाचला पाहिजे, तो पाहिला पाहिजे, त्याशिवाय उत्तर शोधता येणार नाही. आणि अतिशय सुंदर पेपर काढलेला. असे प्रश्न आपण ह्याला लाईटली कधी बघितलेलं नाही, वाचलेलं नाही, काय नाही, पण हा पुस्तकाच्या अभ्यासक्रमावरती घेतलेला प्रश्न आहे. पुढे बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर गीताई विनोभावे बरोबर आहे. माझे सत्याचे प्रयोग, आता त्या मोक गांधी, आजपर्यंत आपण महात्मा गांधी एवढं वाचले, मोक मोहनदास करमचंद गांधी. आता मोक गांधी म्हणतात चुकीचं काय तर दिले वाटतं तर नाही, त्यांचं शॉर्ट फॉर्म दिलाय, पहिली अक्षर घेतलेले या ठिकाणी. नावा टिळक, गीतारस नाही, लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक त्यांचं नाव आहे. इथं नावा टिळक दिले. हे काय नावा टिळक काय माहित नाही आपल्याला. करेच्या पाणी प्रख्यात्रे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचा, लक्षात घ्या. एक बघून जर काढलं तुम्ही गाळण पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला सापडेल. पुढील वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती विचारलेला आहे. चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी कोणती? 10 होणे आग होणे बरोबर आहे. हाणून पाडणे निष्फळ करणे बरोबर आहे. नंतर अर्जव करणे विनंती करणे, तर अर्ज केले, अर्ज नाही येत, ही येत नाही. हेवा करणे मत्सर वाटणे हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 अयोग्य चुकी जोडी आपल्याला सापडली. व्यवस्थितपणे शिस्ती शांततेत काय करायचंय, वाचायचा, अर्थ समजून घ्यायचा आणि त्या ठिकाणी उत्तर काढायचंय. आता बघा हा प्रश्न 19वा प्रश्न आहे बघा. पुढील आकृतीतील म्हण ओळखून तयार होणाऱ्या म्हणीतील मध्यभागी येणारे अक्षर कोणतं आहे? मध्यभागी येणारा अक्षर म्हण पहिल्यांदा ओळखायचे. तर या ठिकाणी इथं काय बघा, जेव्हा असं दिलं जातं तेव्हा अर्थपूर्ण होणारे शब्द तयार करायचे असतात आणि त्यावरून म्हण तयार करायचे असते. ते शब्द जॉईन करायचे, गोळाबेरीज करायची शब्दांची आणि सलग लाईन लिहून नंतर त्याची म्हण तयार करायची. जर वाचलेले ते असेल तर पटकन शोधता येईल, नसेल वाचले तरी ते शब्द घ्या, गोळा करा, म्हण तयार करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी म्हण तयार होत्या जळत्या, जळत्या, इथं जळत्या, पुन्हा घराचा, घराचा, जळत्या घराचा, पोळता, 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 वासा, वासा, सगळे अक्षर झाले. जळत्या घराचा पोळता वासा. मग आता या ठिकाणी याचा अर्थ काय सांगत नाही, तुम्ही शोधून घ्या, सर्च करा गुगलला, ह्याचा अर्थ शोधून घ्या तुम्ही. तर ही म्हण ओळखली आपण. ह्या म्हणीचं मध्यभागी एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 म्हणजे 6व्या क्रमांकाचा अक्षर येणार आहे. 3 आणि 3 6, 6 उत्तर येते. पर्याय क्रमांक 4 अशा पद्धतीने. चला 20वा प्रश्न. सोय, सीता, सुखी, सौंदर्य, सरळ हे शब्द वर्णानुक्रमे लावल्या मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. बघा प्रश्न पुढे वाढवलेला. आतापर्यंत आपण मध्यभागी येणारा शब्द शोधत होतो, आता त्या विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द विचारतायत. मग या ठिकाणी पहिल्यांदा सरळ हा शब्द लागणार, सन, पुन्हा स, सा, सी, शी आहे का नाही. 2 नंबरला सी येणार, त्या सु, सु, नंतर 3 नंबरला सुखी येणार आहे आणि नंतर मग
सोय, 4 नंबरला सोय येणार. आणि आपल्याला किती शब्द आहेत? 1 2 3 4 5. आपल्याला कशाला मग शेवटी 5 नंबर लावले सगळे शब्द. आणि त्याने विचारले मध्यभागी येणार अक्षर. मध्यभागी येणार अक्षर 3 नंबरचं सुखी. सुखी शब्दाविरुद्ध अर्थी शब्द दुःखी येणार आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा. 21 ते 23 साठी सूचना दिलेली आहे या ठिकाणी. काय बघा, बातमी दिलेली आहे. ही बातमी काय प्रश्न सांगितलं बघा. 21 ते 23 साठी सूचना. खालील बातमी काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर विचारलेल्या आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. हवामान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. हवामान दिन. पुणे प्रतिनिधी. पुणे प्रतिनिधींनी ही बातमी दिलेली आहे. पुणे या ठिकाणून बातमी छापण्यात आलेली आहे. जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने बुधवारी पाषाणमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM आणि शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभाग येथे शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मे 2015 मध्ये देशाच्या विविध भागात उष्माघात म्हणजे उन्हामुळे 2500 मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे. तसेच सलग 2 वर्षे पाऊस कमी झाल्यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिसा आणि मध्य प्रदेशात दुष्काळाचा सामना करावा लागलेला आहे. पाऊस कमी पडला, कमी वृष्टी झालेली आहे, दुष्काळ पडलेला आहे. देशाच्या विविध भागात आलेल्या पुराबरोबर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दक्षिण भारतात, तमिळनाडून, आंध्र आणि पॉंडेचेरीला पुराचा फटका बसलेला आहे. इकडं अवर्षण दुष्काळ पडलेला, इकडं अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती यावर्षी अधिक उष्ण, अधिक शुष्क, अधिक जलमय, हॉटर, ड्रायर, वेटर अशी या वर्षाच्या हवामानाची संकल्पना असेल. अशा पद्धतीनं ही काय केलेली आहे, बातमी जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. बघा, हा कार्यक्रम कोणासाठी आयोजित करण्यात आलेला आहे तर हवामान विभागातील माणसे, शालेय विद्यार्थी, नागरिक. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी. मग पर्याय चौथा, पर्याय 2 व 3 बरोबर. अशा पद्धतीनं पुढचा बघा इथं ठिकाणी प्रश्न 22वा प्रश्न बघा काय सांगितलंय. या बातमीत खाली पुराचा फटका कोणत्या राज्यांना बसलाय सांगितलं की आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पॉंडेचेरी. पर्याय क्रमांक 4 येतोय. खालील पुराचा फटका बसलेली 3 राज्यात, बाकीचे ती त्या ठिकाणी अवर्षण दुष्काळ पडला होता. या बातमीत हवामान दिनाची संकल्पना काय होती तर अधिक उष्ण, अधिक शुष्क, अधिक जलमय. पर्याय क्रमांक 3 येतोय. म्हणजे जास्त उन्हाचा कडाका आहे, त्यानंतर एकदम दुष्काळ आलेला आहे आणि एकदम पूर आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर तुम्हाला सापडतंय. भास्कर, आदित्य, रवी, सिंधू, सविता, रत्नाकर, सुधाकर, दिवाकर, सोम या शब्दामध्ये सूर्य शब्दाला किती समान शब्द आलेले आहे? भास्कर एक आहे, आदित्य एक आहे, रवी एक आहे, सविता एक आहे, नंतर दिवाकर आहे, 1 2 3 4 आणि 5. एकूण 5 शब्द या ठिकाणी सूर्याला आलेले आहेत. अर्क, भानू, मित्र, चंडांशू, अजून भरपूर आहेत. पाठ करा. खालीलपैकी शब्द व त्याचे भिन्न अर्थ यांची अयोग्य जोडी म्हणजे चुकी जोडी शोधायची आहे. पण, परंतु, प्रतिज्ञा. बरोबर आहे. पण, परंतु, प्रतिज्ञा बरोबर आहे. भाव, घमेंड, मत्सर. इथं ना भाव म्हणजे दर, भाव म्हणजे भावना. त्या ठिकाणी 2 चुकीचं वाटतंय. तीर, काट आणि बाण हे पण बरोबर आहे. मुद्रा, ठसा आणि चेहरा. मुद्रा काय मुद्रा केलीस? चेहरा काय चेहरा केलास? ठसा. मुद्रा म्हणजे आपण स्टॅम्प उठवतो त्याला ठसा म्हणलं जातं, मुद्रा म्हणलं जातं. चला, पर्याय क्रमांक ह्या ठिकाणी तुम्हाला अयोग्य पर्याय 2 नंबर ह्या ठिकाणी सापडला. अशा पद्धतीनं मराठीचं एकूण 25 प्रश्न सोडवून झालेले आहे. आता आपण गणितचे प्रश्न बघूयात. चला, पटपट घ्यायचे. तुम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न व्यवस्थितपणे करायचा. अतिशय सुंदर पेपर आहे आणि यावरून तुम्हाला तुमचा अभ्यास कळणार आहे. या 4 शेवटच्या काय करायचंय तुम्ही बघा. 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक असणारी एकूण संख्या ह्या 0 अंक नसणाऱ्या संख्येच्या किती पट आहेत? 1 ते 0 पर्यंत 0 अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? 10 आहेत. 10 ते 100 पर्यंत. आणि संख्या ह्या 0 हा नसणाऱ्या संख्येचे किती आहेत? कोण 0 असणाऱ्या, कुणाच्या 0 अंक नसणाऱ्या. 100 मधून 10 गेलं किती राहिलं? 90. याचे किती पट आहेत? तर 0ला 0 गेले 1/9 पट. पर्याय क्रमांक 3 सापडतोय. प्रश्न व्यवस्थित वाचा, अतिशय सोपा आहे, लक्षात घ्या.
राहुलला एका प्रोजेक्टरच्या कामातून 1,22,400 रुपये मिळाले व सुमितला एका प्रोजेक्टरच्या कामातून 1,34,900 रुपये मिळाले, तर राहुल पेक्षा सुमितला किती रुपये जास्त मिळाले? वजाबाकी करा. 1,34,900 शिस्तीत एकच क्रिया करायची. 1,22,400 वजाबाकी करा. 0,0,5,2,1 12,500 म्हणजे 12,500 रुपये पर्याय क्रमांक 2 आहे. पुढं यम वजा डी कंसात आहे गुणिले 10 म्हणजे एक्स म्हणजे 10 भागिले यल म्हणजे 50. यम म्हणजे 1000. मी पहिल्यांदा एक व्यवस्थित लिहून घेतो. 1000 वजा डी म्हणजे 500 कंस पूर्ण गुणिले 10 भागिले या ठिकाणी 50 दिलेला आहे. मग पहिल्यांदा मी कंस सोडवणार. 1000 500 गेलं राहिलं 500. 500 गुणिले 10 भागिले 50. मी काय करतो हे भागिले जे 50 आहे ते मी काय करतो छेदस्थानी टाकतो म्हणजे आणखी सोपं होऊन जाईल माझं. मग काय करू ह्या शून्याला हा शून्य गेला 5 के 5 5 के 5 वर 2 शून्य 100 आलं आणि 100 ला आपण काय म्हणतो सी म्हणतो. सी हा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. व्यवस्थित शांततेत शिस्तीत सोडवायचं लक्षात घ्या. समजून घेऊन सोडवायचं आहे. या अपूर्णांकाच्या बेरजेतून मिळणाऱ्या अपूर्णांकाचे समूल्य नसलेला अपूर्णांक पर्यायातून निवडायचा आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा रेखांकित भाग आहे. रेखांकित भागाचा अपूर्णांक काढा. किती 1 2 3 4 4 2 8 8 भाग इथे मी लिहितो 8 छेदस्थानी रंगवलेले किती 1 2 3 4 रंगवलेत 4/8 अधिक पुन्हा किती 1/4 रंगवलेलं 1/4 आहे. छेद समान नाही मग काय करा मी काय करतो 2 2 4 2 चौक 8 असं करतो. छेदस्थान मी 4 आणण्यासाठी मी सिम्प्लिफाय केला. मग 2 आणि 1 3 3/4 हा अपूर्णांक आला. मग याच्याशी संबंधित नसलेला समूल्य अपूर्णांक नसलेला अपूर्णांक याचा 3/4 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 भागापैकी किती 2 भाग रंगवलेला आहे. 2 के 2 2 चौक 8 या ठिकाणी सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 6/8 2 6 2 चौक 8 हे पण आहे. पुन्हा इथे 1 2 3 4 5 6 6 पैकी 2 भाग रंगवला 2 के 2 2 6 1/3 आलंय. हा समान होत नाही. पुढे बघूया 1 2 3 4 4 त्रिकोण 12 12 भागापैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 9 भाग रंगवला 3 त्रिक 9 3 चौक 12 3/4 आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे कारण त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म समूल्य अपूर्णांक 1/3 येतो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. अयोग्य सांगितले तुम्हाला. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा 30वा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय 9/4 9/5 9/6 9/2 9/3 या अपूर्णांकात चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटी अपूर्णांक सर्वात मध्यभागी सर्वात शेवटचा आणि सर्वात मध्यभागी येणारा अपूर्णांक यांच्या बेरजेतून मिळणारा अपूर्णांक कोणता आहे? आपण पहिल्यांदा ह्यांचा काय करायचं चढता क्रम लावून घ्यायचा. चढता क्रम लावत असताना सगळ्यात छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. मग सगळ्यात शेवटचा मग सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात छेद लहान असणारा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असणार आहे. म्हणजे 9/2 मोठा अपूर्णांक काय आला? मोठा अपूर्णांक 9/2 आला. आणि त्याने विचार मध्यभागी म्हटल्यानंतर किती नंबरला येणार? 1 2 3 4 5 3 नंबरला. मग हा तर उतरत्या क्रमाने 1 नंबरला त्याच्यानंतर हा 2 नंबरला आणि हा 3 नंबरला असणार आहे. म्हणजे मध्यभागी 9/4 असणार आहे. 9/4 आणि यांच्या बेरजेतून सांगितलेलं आहे कोणता अपूर्णांक. यांची बेरीज करा. गुणिले 2 केलं 9 2 18 18 9 27/4 मग 27 छेद यांच्या बेरजेतून मिळणारा अपूर्णांक कोणता? म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काढा असं म्हणजे पूर्णांक अपूर्णांक काढा. 6 चौक 24 4 सक 24 किती राहिलं 3/4 6.3/4 6.3 पर्याय क्रमांक 1 दिसतो इथं 5.2/4 हा नाही 5.2 4/2 हा नाही. पर्याय क्रमांक 3 पण नाही. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी भेटला. पुढचा प्रश्न काय बघा आता. आर्यनचा जन्म 25 जानेवारी 2000 रोजी झालेला आहे. त्या वर्षी बालिका दिन सोमवारी साजरा झाला. तर आर्यनचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? अतिशय गुंतागुंतचा प्रश्न विचारलाय पण शिस्ती सोडवला की उत्तर भेटणार आहे. काळजी करायचं कारण नाही. बघा प्रश्न कसा सोडवायचा आता. आर्यनचा जन्मदिन कधी आहे? 25 जानेवारी. बघा आता प्रश्न कसा सोडवायचा आहे. 25 जानेवारीला किती 2000ला रोजी झालेला आहे का नाही. त्या वर्षीचा बालिका दिन. आता ह्याची तारीखच दिली त्यांनी दुसरी तारीख दिली बालिका दिन. त्या वर्षीचा बालिका दिन म्हणजे किती तारखेचा? 3 जानेवारी. बालिका दिन सावित्रीबाई फुले यांची जयंती असते 3 जानेवारी 2000लाच. कोणता वार आहे? सोमवार आहे. मग आता त्यांनी विचारलेला आहे तर आर्यनचा 8वा वाढ पहिल्यांदा आर्यनचा जन्मदिवस काढून घेतला पाहिजे.
मग आता 3 तारखेपासून 25 तारखेपर्यंत जर गेलं, 3 मध्ये 7 मिळवलं, 10 आलं, 10 मध्ये 7 मिळवलं, 17, 17 मध्ये 7 मिळवलं, 24, 24 तारखेला सोमवारला, म्हणजे 25 तारखेला मंगळवार असणार आहे त्या वर्षीचा. मग मंगळवार त्या वर्षीचा, आपल्याला मंगळवार शोधायचं नाही तर त्याने विचारलं त्याचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी असणार आहे. मग 2000, मग आता पहिला वाढदिवस कोणता वारी असणार त्याचा, मग कोणत्या साली 2001 लाच पहिला, 2 ला दुसरा, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आता या ठिकाणी सगळा विषय आहे एक एक दिवस का 2-2 दिवस पुढे जायचं. तर लक्षात ठेवा जानेवारी महिन्यात 2000 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे 2000 पासून 2001 कडे, 2000 पासून 2001 कडे जाताना यांच्यामध्ये फेब्रुवारीचा पूर्ण महिना येतोय, त्यामुळे या ठिकाणी येणार 2 दिवस. पुन्हा एक दिवस एक दिवस एक दिवस, पुन्हा 4 ला 1 दिवस का घेतलं, कारण 25 जानेवारी आहे, फेब्रुवारी महिना आलेलाच नाही, इथे ऐकायचं ना 2 घेतील, इथं एकच घ्यावं लागणार. पुन्हा 2, इथं जानेवारी महिना पूर्ण होऊन फेब्रुवारी महिना पण त्यात आलेला आहे, त्याच्यामुळं इथं 2, इथं 1, इथं 1, इथं 1. आता या सगळ्यांची करा बेरीज. 2 आणि 2 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 म्हणलं की 10 7 वजा कर, राहिलं 3, बाकी उरली 3. मग 3 म्हणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, 3 दिवस कुठं जायचं आहे, 3 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. मग पुढे म्हणल्यानंतर मंगळवार होता, हा नाही बघायचा, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, पर्याय क्रमांक 3 ह्या ठिकाणी उत्तर आलं तुमचं. किती सोपं आहे मला सांगा, जरा वेळ गेला पण उत्तर या ठिकाणी आलं. अशाच पद्धतीने सोडवा, ह्याला वेगळी मेथड नाही, तुमच्या वयाला तर नाहीच नाही, लक्षात घ्या. खालील संख्या पदावलीनुसार सोडवल्यास येणारे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेला अचूक पर्याय निवडायचा आहे. आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायचं आहे आपल्याला. मग इंग्रजीमध्ये म्हटल्यानंतर पहिला ह्यांची किंमत काढली पाहिजे. एम म्हणजे 1000 वजा 10 गुणिले 10 छेद 1000 भागिले डी म्हणजे 500. आता पहिल्यांदा काय करा, यांचा गुणाकार, 10 10 100, 100 1000 मध्ये 100 गेलं किती राहिलं 900, छेद 1000 ला 500 ने भागलं, 500 दुनी 1000 आणि 2 नंतर 900 ला भागलं 450 येणार, 450. आणि हे हाच पर्याय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसतो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह सांगितलेलं आहे. व्यवस्थित शांततेत सोडवायचं आहे बघा. व्हरायटी आहे प्रश्नांमध्ये, सुंदर व्हरायटी आहे, छान पेपर काढलेला आहे. 4.2/3 अधिक 3.3/3 वजा 3.2/3 या पदावलीनुसार सोडवल्यानंतर पर्यायातील कोणते उत्तर येणार नाही म्हटलेलं आहे. शेवटपर्यंत वाचा, येणार नाही. मग आता आपण काय करूया, हे जर पहिल्यांदा आपण काय करू, सगळ्याचा छेद समान आहे का नाही. मग 4 आणि 3 7, 7 मधून 3 गेलं किती राहिलं 4, आणि 3 आणि 2 5, 5 मधून 2 गेलं 3, म्हणजे किती आलं 4.3/3. हा पण आहे. पुन्हा 3 1 3, 3 1 3, म्हणजे 4 पूर्ण 4 1 मिळणार त्यात, सॉरी 3 चौक 12 आणि 3 15, म्हणजे हे उत्तर 15 येते. 15 आहे का, 15/3 नाही, 5 त्रिक 15 1 16, 5 उत्तर आहे. नंतर 15 येते आणि 15/3 येणार आहे. 3 1 3, 3 5 15, 5 पूर्ण येणार आहे, 5 पण आहे, 3 5 15 पण आहे. तिन्ही पर्याय आहेत, कोणतं येणार नाही विचारले तर पर्याय क्रमांक 3 येणार नाही. 5 पूर्णांक किती येते, 3 5 त्रिक 15 1 16, 16/3 नाहीच उत्तर आलेलं. या ठिकाणी 4 त्रिक 12 आणि 3 15, 15/3 येते, 15/3 येते, 5 येते किंवा 4.3/3 सुद्धा येते. त्यामुळं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येणार नाही. बघा, जर वर्तुळात अधिक चिन्ह बरोबर 3 असेल तर त्रिकोण व चौकोन यांच्या अचूक पर्याय असणारा पर्याय निवडायचा. आता ह्या वेळेस काय करायचं माहिती आहे का, अशा वेळेस तुम्ही पर्यायातले असणारे त्रिकोण आणि चौकोनाला अनुक्रमे अंक घ्यायचे, टाकायचे आणि उत्तर काढायचं. चला आता मी या ठिकाणी 1 2 3 पर्याय, 1 घेतला काय 2, मी आता चला 2 नंबरचा पर्याय घेतो. माहिती आहे मला उत्तर या ठिकाणी काढून बघितले, 2 नंबरचा पर्याय उत्तर येते बरोबर. बघा आता 2 नंबरचा पर्याय, त्रिकोण बरोबर 4 आणि चौकोन बरोबर 8. मग चौकोन बरोबर 8 आहे, तर 8 4 4 3 4, पुढं नंतर 4 4 8 4 8. आमचा ह्यांची आता आलेली किंमत बरोबर आहे का बघा. इथं 14 तून 8 गेलं 6 राहिलं, वजबाकी मध्ये चिन्ह. 13 तून 7 गेलं, 12 तून 4 गेलं 8 राहिलं. इथं 8, चौकोन बरोबर 8 आहे का किंमत, आहे की. चला ही आली, चौकोन बरोबर 8 ही किंमत या ठिकाणी आलेली आहे. नंतर किती आलं, 13 तून 8 गेलं 5, 5 पण या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. नंतर 13 तून 4 गेलं 9, 9 पण आलेलं आहे.
आणि नंतर या ठिकाणी ह्याची किंमत तुम्हाला 3 दिलेली आहे. 3 फक्त आलं की उत्तर कन्फर्म झालं म्हणून समजायचं. इकडे उसण तिकडे गेल्यावर राहिलं किती 7 7 4 गेलं राहिलं 3 आलं उत्तर. पर्याय क्रमांक दुसरा हेच अचूक उत्तर आहे. पर्याय घ्यायचा आणि पडताळून बघायचं. चला पुढचा प्रश्न बघा. 35वा प्रश्न काय आहे या ठिकाणी 3 लक्ष पाऊण लक्ष अर्धा लक्ष या बेरजेतून मिळणाऱ्या संख्येचे अयोग्य वाचन कोणतं? अयोग्य चुकीचं वाचन. पहिल्यांदा बघा 3 लक्ष 3 1 2 3 4 5 पाऊण लक्ष म्हणजे 75,000 1 2 3 नंतर अर्धा लक्ष म्हणजे 50,000 1 2 3 0 0 0 5 7 5 12 हातच्या लेख 3 1 4 सव्वा 4 लाख 4,25,000 आहे. 425 सहस्र 425 सहस्र आहे. 425 3 शून्य आहेत. 4,250 सहस्र 4,250 सहस्र नाही हे येत नाही. सव्वा 4 लक्ष येते. पर्याय क्रमांक तिसरा अयोग्य येते. सगळे पर्याय बघून पडताळून बघायचे आहेत. लक्षात घ्या. 8.5 किलोग्रॅम बरोबर किती डेसिग्रॅम? आता डेसिग्रॅम माहित पाहिजे तुम्हाला. किलो हेक्टो डेका नंतर ग्रॅम नंतर डेसी इथपर्यंत जायचं आपल्याला. त्याने दिले 8.5 किलोग्रॅम. 8.5 किलोग्रॅम म्हणजे सॉरी 8,750 हे ग्रॅम आलं. मग आता मी ग्रॅम म्हणावं सर मग ग्रॅम का? कारण इथे सगळं डेसिग्रॅम गेलेलं आहे. मग डेसिग्रॅम नाही किलोग्रॅम सांगितले ना का 8.750 घेतो किंवा 8.75 घेतो. 8.5 सांगितले म्हटल्यानंतर आणि त्या पुढे किती घर आहे ते डेसिग्रॅम पण 1 2 3 4 मग ह्याच्यावरती 8.75 ला 1 2 3 4 म्हणजे गुणिले 1000 न करणार. गुणिले 1000 करणार ह्यातलं 2 घर दशांश चिन्हाला 2 घर गेली तर ह्याच्या पुढे 2 शून्य म्हणजे 875 वरती 2 शून्य वाढली किती आला 87,500 डेसिग्रॅम. कुठं आहे? पर्याय क्रमांक चौथा येतो ह्या ठिकाणी. चला 2 रीम कागदापैकी 5 ग्रोस कागद छपाईसाठी वापरले. 2 रीम कागद किती 480 गुणिले 2 अधिक 480 करू 0 8 9 16 4 4 8 9 960 कागद आले. 5 ग्रोस 144 एक ग्रोस कागद असतात गुणिले 5 5 24 हातच्याले 2 5 24 2 22 हातच्याले 2 5 1 5 2 7 720 कागद वापरले. पुन्हा छपाई करते वेळी 1 डझन कागद खराब झाले. मला ह्यांची वजा करू 2 4 आणि इथं 2 आणि काय झालं 1 डझन म्हणजे 12 कागद खराब झाले. 8 3तून 1 गेला 2 228 कागद शिल्लक राहिले. तर किती डझन कागद शिल्लक राहिले? 12 आणि ह्याला भागा 12 1 12 12 1 12 10 राहिलं 12 9 160 19 कागद शिल्लक राहिले. किती कागद शिल्लक राहिले? तर किती डझन कागद शिल्लक? तर 19 डझन कागद शिल्लक या ठिकाणी राहिलेले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त अर्धा लिटर दुधाच्या 10 पिशव्या अर्धा लिटर म्हणजे 500 मिली 500 मिलीच्या 10 पिशव्या यावर 1 शून्य वाढवतो. त्या एक समान 25 कपात ओतल्या 25 न भागलं 25 25 25 दुनी 50 तर प्रत्येक कपात किती दूध ओतलं जाईल? तर 200 मिली दूध ओतलं जाईल. पर्याय क्रमांक चौथा येतोय. बघा व्यवस्थित समजून घ्या. नाही कळालं थांबा पाठीमागा या पुन्हा पुढे जावा. पुढचा प्रश्न बघा. वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येक मुलांनी गोळा केली म्हणजे वर्ग संख्या असणार आहे हे लक्षात घ्या. मुलांच्या इतकीच जर एखादी संख्या रांगात इतकी झाडे असतील तर लक्षात घ्या वर्ग संख्या. त्या मुलं आहेत तितकीच त्यांनी किंमत गोळा केलेली आहे रक्कम गोळा केली आहे म्हणजे वर्ग संख्या. त्या शिक्षकाने 200 रुपये भरून 729 झाले. मग 729 पहिल्यांदा शिक्षकांची काय करा किंमत वजा करून टाका. किती येणार आहे? 519 आणि 529 वर्ग कुणाचा असतो या ठिकाणी? 23चा. 23चा या ठिकाणी वर्ग असतो. 23 गुणिले 23 नसेल कळत तर करून घ्या. 23 त्रिक 69 हातच्याले 6 23 दोन्ही 46 46 आणि 5 46 आणि 6 52 529 या ठिकाणी आलं उत्तर. पुन्हा 9/4 या अपूर्णांक 9/8 या अपूर्णांक दुप्पट. जरा थोडासा प्रश्न ह्या वर्षी जरा काय केलंय यावेळेस बदललेला आहे. आता पण आपण तेच बघितलं पण प्रश्न तोच आहे. 9/4 या अपूर्णांक 9/8 या अपूर्णांकात दुप्पट. दुप्पट म्हणजे गुणिले 2 का 9/8 चे दुप्पट म्हणजे गुणिले 2 बेके बे चुकाट म्हणजे 9/4 आला बरं का म्हणजेच 9/4. किती वेळा मिळवा म्हणजे बेरीज 27 येईल. म्हणजे या 9/4 मध्ये 9/4 किती वेळा मिळवा म्हणजे बेरीज 27 येईल. छेद दोन्हीचा किती आला 4 4 4 न 27 ला काय करायचं पहिल्यांदा गुणाकार करा. गुणाकार करा 7 4 7 28 2 4 दोन्ही 8 8 आणि 2 10 108 आलं. 108 मध्ये पहिला जो अंश आहे तो वजाबाकी करा. किती येणार आहे 18 तून 9 गेलं
9 राहिलं 99 आणि 99 ला काय करा दुसऱ्या असणाऱ्या अंशानं काय करा त्याला भागा 9 एके 9 9 एके 9 9 एके 9 11 तर किती वेळा मिळवा म्हणजे किती वेळा उत्तर 27 येईल तर 11 वेळा मिळवावं लागणार आहे तेव्हा उत्तर किती येणार आहे 27 येणार लक्षात घ्या सोपा प्रश्न होता पण जरा थोडासा फिरवलेला होता पुढचा प्रश्न बघा शिस्तीत चाललंय बरं का लाईक कमेंट शेअर होऊन जाऊ द्यात आवडला ह्या पेपर जर सोडवला आणि तुम्ही समजून घेतला ना येणाऱ्या पेपर मध्ये निकाल मिळालाच म्हणून समजा आणि आता हे सोडवून देताना सांगतोय लक्षात घ्या जर आपल्या अकॅडमीत तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल ऑनलाईन क्लास असेल ऑफलाईन रेसिडेन्शियलला प्रवेश घ्यायचा असेल निवासीला तर 7972684721 या क्रमांकावर संपर्क साधा हा माझा नंबर आहे काय मनातील शंका कुशंका असतील क्लास बद्दल तर विचारून घ्यायचे चला 40736 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी संख्या व 5 अंकी सर्वात लहान संख्या यांच्या फरकातून पहिल्यांदा संख्या तयार करूया 5 अंकी मोठ्यात मोठी 76430 ही 5 अंकी मोठ्यात मोठी झाली पुन्हा 5 अंकी लहानात लहान म्हणजे 3046 आणि 7 यांच्या फरकातून फरक काढा 10तून 7 गेलं 3 राहिलं 12तून 6 गेलं 6 राहिलं 13तून 4 गेलं 9 राहिलं 5 7तून 3 गेलं 4 45963 आलं यांच्या संख्येच्या सहस्त्रस्थानच्या सहस्त्रस्थान म्हणजे हजार स्थानचा अंक कुठला आहे 5 आहे या अंकाची स्थानिक किंमत दर्शवणारा 5 ची स्थानिक किंमत किती आली 5000 5 सहस्त्र म्हणजे 5000 स्थानिक किंमत दर्शवणारा अचूक पर्याय कोणता अचूक म्हणजे बरोबर पर्याय कोणता आहे 50 गुणिले 50 केलं 5 5 25 गुणाकार करा 25 येतच नाही पुन्हा 5 एके 5 आणि वरती 3 0 1 2 3 येत ये चला पुढं 100 गुणिले 5 500 येणार नाही आणि 5000 मध्ये 500 मुलं 5500 हे तर उत्तर नाहीच आहे पर्याय क्रमांक 2 चं उत्तर आहे 3 तास 12 मिनिटे अधिक 480 सेकंद बरोबर किती मिनिटे सगळ्यांची मिनिटं करावं लागणार 3 तास साहित्रिक 18 180 मिनिटं पुन्हा 12 मिनिटे आणि 480 ला 60 न भागलं 480 ला 60 न भागा कारण 60 सेकंदाबरोबर 1 मिनिट असतो ह्याला 60 न भागलं 6 के 6 0 0 गेला 6 के 6 8 8 नंतर 8 आणि 2 10 चा लेख 8 आणि 2 10 चा लेख 1 आणि 1 2 200 मिनिटे हे उत्तर आलं या ठिकाणी पर्याय क्रमांक कुठे येते बघा गडबड करू नका पर्याय क्रमांक 1 2000 मिनिटं हे ठिकाणी चौथा पर्याय क्रमांक आहे कन्फ्युज होणार आहे किंवा 20 मिनिटं नाही 200 मिनिटं सुमितचा जन्म 29 फेब्रुवारी 2024 ह्यावर पेपर मध्ये जरा थोडस दिनदर्शिकेवर जरा 2-3 प्रश्न जरा आलेले आहेत दिनदर्शिका हा घटक तुम्हाला गणित मध्ये पण आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये पण आहे तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 प्रश्न दोन्ही प्रश्न मिळून विचारलेला आहे त्यामुळे दिनदर्शिका पक्का करून टाका सुमितचा जन्म आता ह्या ठिकाणी सुमितचा जन्म दिलेला आहे काय सुमितचा जन्म 29 फेब्रुवारीला 2020 ला काय झालाय शनिवारी झालेला आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याचा चौथा वाढदिवस कधी येणार आहे 2021 22 23 आणि 24 जन्म दिला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा असा आहे ना आता फेब्रुवारी 29 तारखेला आता म्हणावं सर काय पुढच्या वर्षी जाताना 1-2 वाढवायचं का एकच वाढवायचं लक्षात ठेवा जर 29 तारीख दिली असेल त्या पुढच्या दिवसापासून तुम्हाला पुढे जायचं असेल ना तरी 2 दिवस वाढवायचं नाही कारण तो महिना पूर्णपणे संपलेला आहे लक्षात घ्या त्यामुळे फक्त इथे एकच वाढणार आहे इथे लय कन्फ्युज होणार 2020 लीप वर्ष आहे मग 29 फेब्रुवारी दिसतंय म्हणजे तो दिवस आलाय चला 2 दिवस घेऊन टाकूया उत्तर चुकलं म्हणून समजायचं एकच दिवस येणार आहे ह्या ठिकाणी एकच दिवस इथं 1 दिवस आणि आता इथं 2 दिवस अशा पद्धतीनं 2 आणि 3 4 5 म्हणल्यानंतर काय येणार आहे चौथा वाढदिवस सांगितलाय कोणत्या वारी येईल शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हा एक मिनिट आता 2029 फेब्रुवारी झालेला आहे जरा कन्फ्युज मी पण झालो लक्षात घ्या 2000 बघा ह्या ठिकाणी 2020 हे लीप वर्ष आहे म्हणजे त्याला पहिला वाढदिवस 4 वर्षाने येणार आहे 4 वर्षानंतर येणार आहे पहिला वाढदिवस म्हणजे 2024 ला पहिला वाढदिवस असणार पुन्हा 28 ला दुसरा वाढदिवस असणार 32 ला तिसरा वाढदिवस असणार आणि 36 ला किती वाढदिवस असणार तुमचा चौथा वाढदिवस असणार
आता म्हणावं सर इथं काय येणार आता, मग आता म्हणावं आत्ता काढलेले दिवस किती होते 5, मग इथं किती येणार आहे 5, इथं पण नंतर इथं 5 नाही, आता इथं किती येणार 6 येणार, इथं 6 येणार, इथं 6 येणार आणि इथं 6 येणार, कारण मधले मधले वर्ष असणार ना. आता डायरेक्ट आपण एक 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 दिवस जरी केला तर तसं तेवढंच येते, तेवढंच येणार आहे उत्तर, तेच येते उत्तर, गुरुवारच येणार आहे उत्तर, गुरुवारच येते. इथं पण म्हणावं सर काय आता 2024 फेब्रुवारी डायरेक्ट पुढचं वर्ष 2024 धरायचं, लक्षात घ्या. मग इथे एक, इथं एक, इथं एक आणि इथं 2च असं धरावं लागणार आहे. 2 आणि 3 5, म्हणजे मागाशी काढलेलं ते उत्तर बरोबरच होतं माझं, कळलं का. हे 5 म्हणजे शनिवारच्या पुढं तुम्हाला किती दिवस, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. गुरुवार उत्तर काय बरोबर आहे, म्हणजे काढलेलं उत्तर बरोबर होतं, फक्त साल चुकली होती, साल फक्त व्यवस्थित करून घ्या, शेवटी तसंच येणार आहे, लक्षात घ्या. चला 1200चे 12%, 1200 म्हणजे 1200 चे म्हणजे गुणिले 12%, 12/100, 2 शून्याला 2 शून्य 12 गुणिले 12 144, पर्याय क्रमांक 2 आला. चला पुढचा प्रश्न, होलसेल दराने एका पेनची किंमत 7.5 रुपये आहे. होलसेल दरानं अशा 7.5 डझन पेनांची किंमत किती रुपये असावी. एका पेनाची किंमत 7.5 रुपये, मग त्यांनी आता 7.5 डझन, मग आता काय करायला लागणार तुम्हाला, पेन काढावं लागणार. 7.5 डझन 12 84, 84 अधिक 6 म्हणजे 90, 90 गुणिले 7 दुनी 14 आणि 15, 15/2 नी गुणाकार करावा लागणार, मग 45 येणार हे जण, आणि 45 गुणिले 15 5 75 7 15 चौक 60 आणि 7 67, 675 रुपये. पावणे 700 रुपये, 775 बरोबर आहे. पावणे 800 रुपये नाही, ही येणार नाही. 675 रुपये हे पण बरोबर आहे. 685 रुपये नाही, म्हणजे अ आणि क सत्य, अ आणि क सत्य, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी 1 ते 100 मधील 2 अंकी चौरस संख्या बेरीज व 1 अंकी संयुक्त संख्यांची बेरीज यांच्या फरकातून मिळणाऱ्या संख्येची निमपट. किती मोठा प्रश्न विचारलाय बघा, असा परीक्षेत असणार आहे. 1 ते 100 पर्यंत 2 अंकी चौरस संख्या शोधा. 2 पहिल्यांदा चौरस संख्या 16 येणार आहे, 16, त्यानंतर 25, त्यानंतर 36, 49, 64, 81, एवढ्या तुम्हाला संख्या तुम्हाला भेटतील. यांची करायची बेरीज. मग 6 5 11, 11 6 17, 17 9 17 9 26, 26 आणि 4 30 आणि 31, 7 चाले 3, 8 आणि 3 11, 11 आणि 6 17 आणि 4 21 आणि 3 24 आणि 2 26 आणि 27, 271. आणि 271 ही एक अंकी संयुक्त संख्यांची बेरीज. एक अंकी संयुक्त संख्या पहिली किती आहे, 4 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 9 आहे. मग 6 4 10 8 18 18 9, 18 9 27, ह्यातनं वजा बाकी फरक सांगितलाय, फरक करावा लागणार आहे. मग 27 वजा करा, 11तून 7 गेलं, 4 राहिलं, मग 6तून 2 गेलं, 4 राहिलं, आणि 244 फरक मिळणाऱ्या संख्येची निमपट संख्या, म्हणजे 244 निमपट. बे के बे, बे दुनी 4, बे दुनी 4, 122 उत्तर येते, पर्याय क्रमांक 1. पहिल्यांदा 1 ते 100 पर्यंत 2 अंकी वर्ग संख्या, चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या शोधायची आहेत, त्यांची बेरीज केली 271 आली. पुन्हा 1 अंकी संयुक्त संख्या शोधल्या, 4 6 8 9 यांची बेरीज यातलं वजा केली, आणि आलेल्या वजाबाकीचं पुन्हा निमपट केलं, म्हणजे 2 भागलं. इतकी क्रिया 1 2 3 4 क्रिया करावं लागणार. असेच प्रश्न परीक्षेत असणार आहे, गेल्या वर्षी असेच प्रश्न होते, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय बघा, त्या ठिकाणी संख्या दिल्यात 99,909, 99,910, 99,999, 99,900, 99,990 या संख्येत चढत्या क्रमाला मध्यभागी येणारी संख्या. चढत्या क्रमाला लावल्यानंतर पहिली कुठली येणार आहे, 909 1, 910 2, नाही 900 येणार आहे, 1 2 3. मध्यभागी येणारी संख्या ही सर्वात मोठी आहे, सर्वात मोठी संख्या ही येणार आहे, 5व्या नंबरला ही. आता मला सर्वात मध्यभागीची भेटलेली आहे ही, आणि सर्वात मोठी पण भेटलेली आहे. कितीने लहान आहे विचारले, मग तर 99 999 गडबड करा, 99 910 वजा करा 9, 89 ने लहान, पर्याय क्रमांक 3 येतोय. 67,000 रुपयाला घेतलेली मोटरसायकल 67,250, 67,000 मोठा 2 वर्षानंतर 57,000 कमी 97 नाही 57, खरं शब्द चुकलेला आहे, स्पेलिंग म्हणजे इथं काय 57 न ला काय पाहिजे होतं, नळाचा पाहिजे होतं, त्या ठिकाणी बाणाच दिला, त्यामुळे तुम्ही फसणार आहे या ठिकाणी न बाणाचा दिल्यामुळे. पण अनेकांनी 97 असं वाचलं असणार आणि उत्तर चुकलं असणार आहे.
57 आहे, 1000 रुपयाला विकली, नक्कीच कमी 57 किती, पावणे 57 म्हणजे 56,750 रुपयाला विकली, तोटाच झालेला आहे. मग तोटा किती रुपये झालाय, 0 0, 12तून 7 गेलं 5, 7तून 6 गेलं 0, 7तून 5 गेला 1, 10,500 रुपये तोटा झाला. पर्याय क्रमांक 1 येते. पुढं 4 पूर्णांक फुलीछेद 5 अधिक 2 पूर्णांक फुलीछेद 5 बरोबर 36/5. आता या ठिकाणी मी काय करतो, ह्यांची बेरीज करतो. छेद समानच आहे, 4 आणि 2 6, 6 पूर्णांक फुलीछेद 5, मग 6 35, यांच्या दोघांचा गुणाकार यातनं वजा करतो, किती आलं 6, 6ला 2 ठिकाणी फुले, 6ला भागिले 2 केलं, किंमत भेटली 3, दोन्ही ठिकाणी समान अंक असणार आहे 3. व्यवस्थित बघायचं आहे बघा, किती सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शिकवणं चाललंय, समजून देणं चाललंय. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी 50वा प्रश्न आहे. पुन्हा आली दिनदर्शिका. 2024चा बालदिन गुरुवारी साजरा झाला, म्हणजे बालदिन किती असतो, 14 नोव्हेंबर, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. 2024ला काय होता, गुरुवार होता, हे लिहून घ्यायचं बाळांनो. तर पुढील वर्षीचा बालिका दिन विचारले. आता बालिका दिन कधी असतो, 3 जानेवारी. 3 जानेवारी म्हणल्यानंतर पहिल्यांदा इथून तिकडे गेलं पाहिजे तुम्हाला. मग आता लक्षात घ्या, 14 नोव्हेंबर पासून, 14 नोव्हेंबर म्हणल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात राहिले किती दिवस, 14 दिवस, 30 दिवसांचा महिना असतो, मग राहिले किती, 16 दिवस राहिले नोव्हेंबर. डिसेंबर किती दिवस राहिले, 31 पूर्ण, आणि 3 जानेवारी महिन्याचे 3 दिवस, म्हणजे यांची बेरीज 7 3 9 1 10 4 1 3 2 5 50. आणि 50 म्हणल्यानंतर काय करायचं आहे, ह्यानं भागायचं, 7 भागले, बाकी किती उरणार आहे, 1, म्हणजे एकच दिवस तुम्हाला या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे. आणि 2024चा दिवस, मला 2024 लीप वर्ष आहे सर, इथं काय करायला लागणार, लीप वर्षाचा काही संबंधच नाही तुम्हाला. इथं तुम्हाला एकच दिवस पुढे जायचं आहे, कारण फेब्रुवारी महिन्यात इथं काही संबंधच नाही, कारण जानेवारी महिन्यापर्यंतच जातोय, ते पण 3 जानेवारी पर्यंत जातोय आपण. त्याच्यामुळे एकच दिवस पुढे गुरुवार येणारा शुक्रवार, पर्याय क्रमांक 1 तुमचं या ठिकाणी उत्तर भेटेल तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघा, कसं वाटतंय सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्याला लाईक कमेंट शेअर करायला विसरत नाही, आणि अजून नवीन जर कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माझा चॅनल आहे, खूप मेहनत आहे, खूप सेटअप आहे, खूप खर्च केलेला आहे तुमच्यासाठी. तर जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तळागाळातील जिथं मोबाईल आहे तिथपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, त्या असणाऱ्या 500 विद्यार्थ्याला बाहेर झाला पाहिजे, येणाऱ्या परीक्षेत सगळ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. लक्षात घ्या, 8 चौकोन 9, 8 चौकोन या 6 अंकी संख्येला 9 ने भाग जाण्यासाठी चौकोन जागा कोणता पर्याय असेल. मग या ठिकाणी पहिल्यांदा दिलेले अंक बेरीज करा, 8 आणि 9 ची कसोटी अंकांच्या बेरीजला 9 ने भाग जातो, मग 9 8 17 17 आणि 8 25 25 9 27 अंकांच्या बेरीजला सरळ 9 ने भाग जातोय. म्हणजे येणारी बेरीज ही 9च्या पाड्यातली, एक तर 0 2 ठिकाणी 0 0 घातल्यानंतरच बेरीज 27 राहील, किंवा 9 9 टाकल्यानंतरच बेरीज 27 येणार आहे, कारण 9ची फोड होणारच नाही, समान अंक कसा येणार, 4.5 4.5 घेऊ शकत नाही. त्यामुळे एकतर 0 किंवा 9 दोन्ही ठिकाणी असला पाहिजे. ब आणि ड उत्तर आहे बरोबर, पर्याय क्रमांक 3. उपपर्याय दिलेत त्यामुळे चुकायचे चान्सेस जास्त, जेव्हा पर्यायाला पर्याय दिला जातो तेव्हा उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे पर्याय व्यवस्थित काढायचा आणि उपपर्याय पण नंतर बघायचा आहे. ते वरचा पर्याय तुम्ही ह्यातला एक रंगावला, चुकला उत्तर, दोन्ही पर्याय आहेत, तसा पर्याय उपपर्याय तुम्हाला बघावं लागेल. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, 42.42 या संख्येतील 4 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज व 2 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातला फरक किती आहे. मग 4 ची स्थानिक किमतीची बेरीज सरळ 4 0 0 4 ही झाली त्यांची बेरीज, आणि 2 ची स्थानिक किमतीची बेरीज 2.2, आणि यांची काय करायचंय, वजाबाकी काढायचंय. काय येणार आता या ठिकाणी, 4 4, 10तून 2 गेलं 8 राहिलं, 9 चिन्ह, 9तून 2 गेलं 7 आणि 3 37.84 कुठे येते, पर्याय क्रमांक 2. चला, सौरभने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, मग 120 गुणिले 25 करावं लागणार, मग 12 25 6 12 2 24 24 आणि 7 30 3000 रुपयाच्या वह्या घेतल्या. 32 रुपयाचे 5 पेन. आता 32 रुपयाचे 5 पेन, 32 रुपये प्रति पेन दिलाय का 32 रुपयाचे 5 पेन दिलेत, इथं जरा कन्फ्युजिंग करणार आहे बरं का, आपण दोन्ही पण घेऊन सोडून मिळूया. आता 32 रुपयाचे 5 पेन, त्यांनी सांगितले 32 रुपये प्रति पेनाप्रमाणे, प्रति पेन 32 रुपये प्रमाणे 5 पेन असा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे आपण दोन्ही उत्तर काढून बघितलं पाहिजे. 32 रुपयाचे 5 पेन, 32 इथे घेतो, पहिल्यांदा 32 घेतो नुसतं. पुन्हा 140 रुपये किमतीची कंपास पेटी, मग काय करतो, इथं बेरीज करतो, किती 2 4 आणि 3 7
इथं 3172 आहे का उत्तर? आहे. आता अजून आता त्यांनी आपण समजा 32 रुपये प्रमाणे, तर लक्षात ठेवा इथं प्रति पेन नाही म्हटलेलं, कन्फ्युजिंग करणारा प्रश्न होता. नाही पण उत्तर 3172 आहे, त्यामुळे हेच उत्तर म्हणजे अंतिम धरावं लागेल. आता काही मुलांनी काय केलं असणार आहे, हे 3000 तर आहेच बरोबर, काय केलं 32 रुपयाचे 5 पेन, 32 रुपये प्रमाण, 32 पाचा 5 दुनी 10, हातच्याला 1, 3 5 15 आणि 1 16, 160 रुपयाचे 5 पेन घेतले आणि नंतर 140 रुपये. ह्यांचं उत्तर 0 6 4 10 हातच्याला 1 3 3300 असं पण उत्तर काढलं असेल, पण मला वाटतं 3300 उत्तर बरोबर नसावं. चौथाच पर्याय क्रमांक योग्य येईल. चला 1 आणि 4 दोन्ही भरून घेतो. आता शेवटी पक्का पायवाले उत्तर कुठलं बरोबर दिलंय ते बघितलं पाहिजे. चला पुढचं, शब्दाचा अर्थ असा होतो 32 रुपयाचा 5 पेन आहेत, 32 रुपये प्रमाणे 5 पेन नाहीत, त्यामुळं 3172 रुपये हेच अंतिम उत्तर असावं. पुढं 77 या संख्येला पर्यायातील कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे गुणाकाराला 99 ने निशेष भाग जाईल. आता 77 ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे येणाऱ्या गुणाकाराला 9 न 9 गुणाकार करा 99 न भागा. बघूया आता निशेष भाग जातोय बघा. मग 9 1 9 9 1 9 9 1 9 11 11 11 77 जातोय भाग, म्हणजे 9च असला पाहिजे. झालं, पर्यायातला अंक घ्या, टाका, तिथून भागाकार करून टाका, सापडेल तुम्हाला उत्तर. 10% दराने 2500 मुद्दलावर 3.5 वर्षांचे सरळ व्याज किती? 10, म्हणजे 2500 रुपयाचे 10 दराने 3 दुनी 6 1 7/2 2 वर्षांचे सरळ व्याज विचारलेलं आहे. ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेली, बेके बेबे पंचे 10, 25 5 125 आणि 125 7 7 5 35 हातच्याले 3 7 दुनी 14 14 आणि 3 17 हातच्याले 1 7 1 7 आणि 1 8 875 रुपये सरळ व्याज मिळालं. पर्याय क्रमांक 1 येतोय. चला, एक घड्याळ 500 रुपयाला विकल्यामुळे जेवढा नफा होतो तेवढा त्याच्या तिप्पट तोटा 420 रुपयाला विकल्यामुळे होतो. आता ह्या दोघांच्यातनं काढायचा फरक, ह्यांच्या दोघांच्यातला काढायचा फरक किती येणार आहे? फरक तुमच्या ह्यातला 80 येणार आहे. 80 ला काय करायचं आहे? ह्यांच्या आता सांगितले नफा 1 पट तोटा 3 पट, 3 ने किती? 4, 4 ने ह्याला भागा. येणारा जर 1 मांडलेला आहे, 1 पट नफा आहे, तर 1चं उत्तर येणार आहे, नफ्याचं उत्तर येणार आहे. मग 20 चोक 80, मग काय येणार? 20 नफा झालेला आहे, मग 500 रुपयातनं नफा वजा करा 20, तुम्हाला खरेदी किंमत भेटेल. 500 20 गेलं 480 रुपये, हे तुम्हाला काय भेटेल? खरेदी किंमत भेटेल. बघा किती सोपं आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. राहुलने 3200 रुपयांचे साहित्य खरेदी केले, त्याने दुकानदारास 10 रुपये 50 रुपये 100 रुपयेच्या समान नोटा दिल्या. वाचायचं आहे बरोबर, समान नोटा दिल्या. तर दुकानदाराने 100 व 50 रुपयाचे एकूण किती नोटा दिल्या? म्हणजे दोन्ही नोटांची किंमत काढायची, किंमत नाही काढायची, संख्या काढायची आपल्याला. मग जेव्हा समान नोटा असेल तेव्हा ह्या सगळ्या दिलेल्या नोटांच्या किमतीची बेरीज करायची. दिलेले नोटांची 100 अधिक 50 अधिक 10 160, ह्या 160 न ह्या 3200 रुपयाला काय करायचं? एकूण रकमेला भागायचं. शून्यला शून्य कट झाला, 16 1 16 16 2 32, म्हणजे एका किमतीच्या 20 नोटा आल्या. म्हणजे 10च्या 20 50च्या 20 100च्या 20, त्यांनी फक्त 50 आणि 100चे विचारले. 20 दोन्ही 40 नोटा असतील. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा. 7 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 1 2 3 4 5 6 7 समसंख्या, लहानात लहान विषम संख्या. लहानात लहान विषम संख्या, आता इथं 7 अंकी दिले का? हा 7 अंकी लहानात लहान, नीट वाचा. 7 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणजे किती येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 संख्या मिळवले उत्तर काय? करा बेरीज करा, गडबड काय झालं? 8 1 9 9 9 9 9 9 9 1 10 10 99 99 99 10 99 99 99, पर्याय क्रमांक 3च भेटतोय. चला त्या ठिकाणी शिस्तीत तोंडी काढायचं नाही. ज्या ठिकाणी एकच किंमत सांगितली असेल करायला, त्या ठिकाणी आवर्जून शिस्तीत तुम्ही काय करा? उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक बस सोलापूर ते पुणे 250 किमी अंतर ताशी 50 किलोमीटर वेगाने पार करते. मग किती वेळ लागतोय? 250 ला 50 न भागलं किती येणार आहे? 5 तास. 5 तास आले. प्रवास दरम्यान बस प्रत्येक स्टॉपवर 15 मिनिटं थांबते. प्रत्येक स्टॉपला जर ती बस सोलापूर ते पुणे पर्यंतच्या प्रवासात 4 वेळा थांबली, 15 चोक 60, म्हणजे पुन्हा 1 तास काय केला? तिनं थांबा घेतलेला आहे. तर
तर सकाळी 9 वाजता निघाले बस पुणे या ठिकाणी किती वाजता पोहोचेल? 5 आणि 6 तास लागले प्रवासाला तिला एकूण. सकाळी 9 ला निघालेली, 9 6 किती 15. 15 घड्याळात कधी वाजत नाही, 24 घड्याळाचं 12 ताशी घड्याळात रूपांतर करून घ्या आणि 15तून करा 12 वाजा किती येणार आहे? दुपारी 3 वाजता काय येणार आहे? ती बस पोहोचणार आहे पुण्याला 3 वाजता. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढचा प्रश्न, सुलभाने 525 फुलांपैकी प्रत्येकी 25 फुलांचे 9 हार तयार करून विकले व उरलेल्या फुलांचे 20 हार तयार करण्यासाठी प्रत्येक हारामध्ये किती फुले वापरावी लागणार? पहिल्यांदा 525 गुणिले 25 नाही, 525 फुलापैकी प्रत्येकी 25 फुलांचे 9 हार. मग 25 गुणिले 9, 25 9 225 एवढे फुलं वापरली. मग राहिले किती? 525 मधून 225 गेले, किती राहिले? 0 0 3, 300 फुलं राहिली. मग 300 उरलेल्या फुलांचे 20 हार तयार करण्यासाठी प्रत्येक फुलात, मग 20 ने ह्याला भागा, 20 1 20, 10 राहिलं, 20 5 100, 15 फुलं प्रत्येक हारामध्ये वापरावं लागणार आहेत. पर्याय क्रमांक 1 येणार आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, घड्याळा संदर्भात काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी किती विधाने अचूक म्हणजे बरोबर आहेत? एका तासात तास काटा मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचा एक कोन तयार होतो. एका तासात 2 वेळा कोन होत होता, त्यामुळे येणार नाही. घड्याळात तास काटा व मिनिट काटा दोन्ही काटे 180 अंश कोन विरुद्ध दिशेने 12 तासात 11 वेळा तयार करतात. बरोबर आहे, एक कोन कमी होतो. घड्याळात 3 वाजता व 9 वाजता 90 अंशाचा कोन तयार होतो. बरोबर आहे. भिंतीवरील घड्याळात 5 वाजून 25 मिनिटं ही वेळ, आरशात 6 वाजून 35 मिनिटं. बरोबर आहे. म्हणून सर आरशातील कोन काढताना कसं करायचं, तर जी वेळ दिल्या ती 11:60 मधून काय करायची? वजा करायची. 11:60 मधून जी वेळ किती दिल्या? 5 वाजून किती 25 मिनिटं दिले, हे वजा करा. मग 10तनं 5 गेलं, 5 राहिलं, 5तून 3 गेलं, 2 गेलं, 3 राहिलं आणि 11तून 5 गेलं, 6 राहिलं, 6 35 आहे का? बरोबर आहे. म्हणजे ब क आणि ड किती 3च विधानं बरोबर आहे. त्यांनी अचूक विधान विचारलेत. पर्याय क्रमांक 3 येतो ह्या ठिकाणी. नीट समजून घ्यायचा. आणि एखादा प्रश्न नाही कळला तर नंतर कमेंट मध्ये सांगा, त्याच्यावरती नंतर मी स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करेन. लक्षात घ्या. चला पुढं, 9 गुणिले ए अधिक 63 भागिले ए गुणिले ए बरोबर 12चा वर्ग. तर ए बरोबर किती? आता या ठिकाणी 9a, मी तर लिहा 9a, यांच्या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे, अधिक 63/a गुणिले ए बरोबर 12चा वर्ग. ए ला ए गेलं, राहिलं काय? 9a अधिक 63 बरोबर 12चा वर्ग 144. 63 वजा 1 अधिक आहे, वजा होईल. 63 वजा गेलं, 4तून 3 गेलं, 1 राहिलं, 14तून 6 गेलं, 8 राहिलं, 81. 9a बरोबर 81. 9च्या आणि याच्यामध्ये गुणाकार आहे, भागाकार करा इकडे, विरुद्ध क्रिया. 9 1 9 81. ए ची किंमत किती आली? 9 आली. आणि त्याने विचारले ए ची किंमत किती? 9 आली. इतकं सोपं आहे, लक्षात घ्या. शिस्तीत शांततेत. मी जरी गतीने सोडवत असलो तरी तुम्ही समजून घ्यायचंय. खालील आकृतीतील रेखांकित न केलेला भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो? रेखांकित न केलेले एकूण 8 भाग आहेत. 8 भागापैकी रंगवलेला 2 आहे. बे के बे चूक 8, 1/4 म्हणजे 0.25. कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, 9 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा 802 झाडे लावली तर त्या रस्त्याची लांबी किती? पहिल्यांदा ह्या 802 मधून पहिल्या दुतर्फा म्हणलेला आहे. मग दोन्हीकडचं एक झाड पहिल्या नंबरवर लावलेलं आहे, ती वजा करून 2 झाडं वजा करा. 802 मधून 2 गेली, 802 मधून 2 वजा पहिल्यांदा झाडं करून टाका, किती राहिली? 800. ही रस्त्याच्या दुतर्फा लावलेले आहेत. त्यामुळे आता काय करा, ह्याला 2 भागा, म्हणजे एका ठिकाणची असणारी सलग पहिलं झाड सोडून असणारी झाडं भेटणार तुम्हाला. 400 झाडं भेटली. मग 400 झाडं भेटल्यानंतर त्यांनी विचारले प्रत्येक झाडातलं अंतर, 2 झाडातलं अंतर किती आहे? 4 मीटरचं आहे. गुणिले 4 करा, 4 चौक 16, 1600 मीटर. म्हणजे 1600 मीटर हा पर्याय आहे का? नाही. मग 1 किलोमीटर 600 मीटर हा पर्याय या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. 1 किलोमीटर 600 मीटर कुठं आहे? पर्याय क्रमांक 1. व्यवस्थित सोडवायचा आहे. जेवढं अवघड वाटतं तेवढं अवघड नाही बरं का. अभ्यास आपला कमी पडतोय किंवा वाचणं आपलं कमी पडतंय, लक्षात घ्या. आता हा प्रश्न सोडवताना कसं सोडवा? एकदम सोपा प्रश्न आहे. सोबतचे घन 4 वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत, त्यानुसार 3च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल विचारलेला आहे. मग इथं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. हे घन ठोकळे दिलेले आहेत, तर ह्या ठिकाणी समान वेळा येणारा अंक कुठला दिसतोय बघा. सारखं समोर समोर दिसणार आहे. इथं मला 5, इथं 5 दिसते. मग 5च्या शेजारी जेवढे जेवढे अंक दिसत आहेत ते अंक समोरच्या पृष्ठावर असणारच नाहीत, लक्षात घ्या. कळलं का? कारण ते शेजारी दिसते. समोरनं 5 बघितलं की पलीकडचा अंक आपल्याला दिसणार नाही. म्हणजे आपण 5च्या समोर नसणारे काढू
किती 6 नसणार आहे, 4 नसणार आहे, इथं 1 नसणार आहे आणि 2 पण नसणार आहे. मग राहिला किती? मग 5च्या पुढं किती? एक आता ह्या ठिकाणी 1 2 4 6 गेलं, राहिलं 1 ते 6 पर्यंत असणार 1 2 3 4 5 6 क्रमांक असतात घनटोकळ्यावरती. त्यातले तुमचे किती अंक गेले? 1 2 4 6 गेला. राहिला किती? काय राहिला? 3 राहिला. म्हणजे 5च्या पुढे 3 असणार आहे. तिने विचारले 3च्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल तर 5 असणार आहे. 5च्या समोर 3, 3च्या समोर 5. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 येतोय. व्यवस्थित शांततेत सोडवायचा आहे, लक्षात घ्या. आणि जर तुमचा अभ्यास आणि तुमची शिकवणी असेल ना तर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल, अन्यथा खायचं काम नाही. लक्षात घ्या. एका आयताची लांबी ही रुंदी दुप्पट आहे. आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयताचं क्षेत्रफळ 284. जेव्हा लांबी रुंदीच्या दुप्पट आहे असा शब्दप्रयोग असतो ना, तेव्हा त्यांचं क्षेत्रफळ असतं ना, त्या क्षेत्रफळाला सरळ काय करायचं? 2 ने भागायचं. लक्षात घ्या, कारण लांबी गुणिले रुंदी असतं. 2 ने भागायचं. म्हणून 2 भागून काय करायचं? आलेल्या उत्तराचं वर्गमूळ काढायचं, कारण लांबी रुंदीची काय असते? दुप्पट असल्यानं असं करायचं. 2 ने भागलं, बेकेबे बेचोकाट बेचोकाट 144. वर्गमूळ काढलं, किती आलं? 12 आलं. मग 12 ही काय आहे? चौरस सेंटीमीटर आहे, म्हणजे सेमी. हे आली काय? लांबी ही रुंदीची दुप्पट आहे, म्हणजे लहान असणारी येणार आहे. लहान कोण आहे ती येणार. मग ही आली रुंदी आली. मग रुंदी 12 आली तर त्यांनी विचार त्या आयताची परिमिती किती? मग रुंदी 12 ह्याच्या दुप्पट त्यांची लांबी 12 24 36 आणि 36 ची करा दुप्पट, कारण लांबी रुंदीच्या बेरजेची दुप्पट ही परिमिती असते. 36 दुनी 72 सेंटीमीटर ही ते झालं उत्तर. पर्याय क्रमांक 3 येतोय. चला पुढचा प्रश्न बघा. खूप मेहनत आहे बरं का बाळांनो, खूप मेहनत आहे. कंप्लीट 1.25 तास झाला. 15 मिनिट राहिले, बरोबर 1.5 तासात मला पेपर होती बघा. लक्षात घ्या. आणि अजून मला एक पेपर सोडवून पाठवायचा आहे, तो पण हा बघा. हे सगळा व्यवस्था समजून घ्या आणि त्याच्यानंतर भले 10 वाजू द्या मला टाकायला, काय प्रॉब्लेम नाही. पण माझी एक विनंती आहे, एवढं मेहनत घेतोय ना तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर केला पाहिजे. महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जे काय प्रशासकीय 6 विभाग आहेत, मग पुणे विभाग, नंतर नागपूर विभाग असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कुठं जिकडं पाठवायचं तिकडे पाठवा, पण शेअर करा. कळलं? विद्या मंदिर प्रशालेत 2400 विद्यार्थ्यांपैकी 15% मुलांनी गायन स्पर्धेत भाग घेतला, 25% मुलांनी नृत्यकले स्पर्धेत भाग घेतला, 30% मुलांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला. उर्वरित मुलांपैकी 1/4 मुलांनी उर्वरित मुलांपैकी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. तर कोणत्याही स्पर्धेत भाग न घेतणाऱ्या मुलांची संख्या घ्या. व्यवस्थित वाचा, टक्केवारीत दिलेलं आहे. सगळ्या टक्केवारीची पहिल्यांदा बेरीज करा. भाग घेणाऱ्या 15 आणि 25, 15 आणि 5 30 आणि 25 आणि 5 30 आणि 10 40, 40 आणि 30, 70% मुलांना भाग घेतला. मग राहिलेली मुलं किती आहेत? 24चे 30% काढा. 70% मुलांनी भाग घेतला. मग काय केलं? 100 30चे 100 न काय केलं? भागलं. 24 त्रिक 72, 720 मुलांनी भाग घेतला नाही. मग त्या उरलेल्या मुलांपैकी 1/4 मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलाय. मग 4पैकी 1 भाग मुलांनी भाग घेतला. मग राहिला किती? 4पैकी 3 भाग राहिला. 3/4 याला गुणा. 4 1 4, नंतर 4 1 4 राहिलं. 3 4 7 8 किती? 4 8 32, 18 राहिलं. वर 0, 18 त्रिक 54, 540 मुलांनी कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला नाही. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 आला. लक्षात घ्या. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या ही चौरसांच्या संख्येपेक्षा, इथं कन्फ्युज करणार आहे बघा प्रश्न, तर नीट वाचायचा आहे. त्रिकोणांची संख्या आणि चौरसांची, आपण इथे चौकोन वाचतो, चौकोन वाचलं की उत्तर चुकणार. लक्षात घ्या. चौरसांची संख्या कितीने कमी येतो असं नंतर बघू आपण. त्रिकोण काढूया. त्रिकोण किती आहेत? तर त्रिकोण बघा 1 2 3 4 5 6 आणि हा पूर्ण एक 7. त्रिकोण 7च आहेत, यापेक्षा जास्त भेटत नाही. 1 2 आणि ते 1 2 हा 3 आणि हा 4, कळलं का? 4 आणि 2 6, 1 2 3 4 5 6 7, एकूण 7 त्रिकोण आहेत. आणि चौरस जे आहेत, चौरस किती आहेत बघा? 1 2 3 4, फक्त 4 चौरस आहेत. हा मोठा घेतला तर आयत होईल. आणि त्याने विचारलंय त्रिकोणांची एकूण संख्या ही चौरस संख्येपेक्षा कितीने कमी आहे? जास्त आहे. जास्त आहे. कितीने जास्त आहे? 3 ने जास्त. मग पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2 येणार आहे. ह्या ठिकाणी असा घेतला तर या ठिकाणी तुम्ही आयत तयार होणार आहे, चौरस तयार होत नाही. मोठा तयार घेताना सुद्धा आयत तयार होणार आहे. बरोबर, 3 ने जास्त आहेत. बरोबर.
चला उत्तर ह्यात नाही आहे, दुसरं आहे का उत्तर? एक दोन 3 4 5 6 7 16 ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उत्तर क्रमाने मांडल्यास उजवीकडून तिसरी संख्या व डावीकडून पहिली संख्या. 16 ने विभाज्य असणाऱ्या 2 अंकी उत्तर क्रमाने मांडल्या संख्या उजवीकडून तिसरी संख्या सांगितली. आता उत्तर क्रमाने मांडताना मग आपण सगळ्या चढत्या क्रमाने पहिल्यांदा मांडून घ्या. 16च्या पाड्यातल्या पहिली संख्या 16च असणार 2 अंकी. 16 16 दुनी 32 16 त्रिक 48 16 चौक 64 16 पंचे 80 16 शक 96 ह्या संख्या आल्या. मग ह्याने आता उत्तर क्रमाने मांडल्या, मांडून घ्या काय हरकत नाही. 96 80 64 48 32 आणि 16 ह्या घेतल्या उत्तर क्रमाने मांडून घेतल्या. ह्या खोडून टाका. पुढं उजवीकडून तिसरी, उजवीकडून म्हणजे इकडून 1 2 3 48 आली. पुन्हा डावीकडून पहिली 96 यांच्या बेरीजून मिळणारी संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा वर्ग आहे? मग करा बेरीज. 96 आणि 48 यांचा बेरीज करा. 6 8 14 9 4 13 आणि 1 14 144 कुणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग. पर्याय क्रमांक तिसरा येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सुभाषने 10,12 दराने 4,500 रुपये बँकेतून कर्ज घेतले. मुदतीनंतर 6,390 रुपये भरणा करून कर्जमुक्त झाला. त्याने ते कर्ज किती कालावधी? हे रास आहे. ही काय आहे? जेव्हा आपण एकूण रक्कम बँकेला परत करतो तर रास असते. ही मुद्दल आहे. ही मुद्दल आहे, ती रास आहे. राशीतून पहिल्यांदा मुद्दल वजा करा. 6,390 मधून मुद्दल वजा केली 4,500 रुपये. 0 9 13तून 5 गेलं 8 राहिलं. 5तून 4 गेलं 1,890 हे आलं सरळ व्याज. आणि त्याने विचारले त्याने कर्ज कालावधीत, कालावधी म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? काळ काढायचा आहे. काळ काढताना कच सूत्र काय? तर सरळ व्याज 1890 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य वाढवली छेद दर गुणिले मुद्दल किंवा मुद्दल गुणिले दर 12 गुणिले 4,500. या ठिकाणी काय करायचं आहे? भागाकार करून उत्तर वगैरे काढून घ्यायचं आहे. 2 शून्यला 2 शून्य गेली. या ठिकाणी 9 न जातोय. 9 5 45 9 दुनी 18 9 1 9 0 210 आलं. 200 नंतर किती आलं? पुन्हा 5 जातोय. 5 1 5 5 चौक 20 5 2 10 आणि नंतर ह्याला 12 ना भाग जावा. मी सांगू किती भाग जातोय? 6 न 6 दुनी 12 6 7 42 7 ला 2 न भागलं 4.5 वर्षे. 4.5 वर्षे म्हणजे 4 वर्षे 3.5 सॉरी 3.5 वर्षे 3.5 वर्ष 3.5 4.5 झालं माझ्याकडनं चुकून. 3.5 वर्ष म्हणजे 3.5 म्हणजे 3 वर्ष 6 महिने. 3 वर्ष 6 महिने कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. चला 2 घन एकाला एक जोडून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकाराच्या वस्तूला एकूण किती कोपरे असतील विचारले. 2 घन आणि इथं जोडला किती कोपरे? 1 2 3 4 वर 4 खाली 4 म्हणजे किती झाले? 8च कोपरे. कोपरे बदलणार नाही, 8च कोपरे राहणार. लक्षात घ्या. जर तुम्हाला काढायचं असेल तर काढून बघा. 1 2 3 4 4 आणि 4 8 कोपरे असणार आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. आता 72वा प्रश्न या ठिकाणी आहे. शेवटचं पेज आहे. त्याच्या अगोदर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 100 सेमी लांबी तारेपासून एक चौरस तयार केला. चौरस तयार केला म्हणजे 4 बाजू समान. काय केलं? 4 न भागलं. किती आलं? 25. आणि त्याने विचारलं त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? 25चा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळ बाजूचा वर्ग 625 चौरस सेमी. कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला पुढचा. खालीलपैकी कोणती विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे? बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे. मग आता वर्तुळातील 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला रेषेला जीवा म्हणतात. करेक्ट, बरोबर आहे. व्यासाची लांबी त्रिज्या दुप्पट आहे. बरोबर आहे. सर्व जीवा समान लांबीचे असतात? नाही, सर्व जीवा समान लांबीचे नसतात. सर्व त्रिज्या समान लांबीचे असतात. सर्व व्यास समान लांबीचे असतात. सर्व जीवा वेगवेगळ्या भिन्न भिन्न लांबीचे असतात. लक्षात घ्यायचं. हा वर्तुळातील समान अंतरावरती जीवा समान लांबीचे असतात. वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असणाऱ्या जीवा समान लांबीचे असतात. हे नियम आहे, लक्षात घ्यायचं. म्हणजे वर्तुळ आहे, हे वर्तुळ केंद्र आहे. समजा हे वर्तुळ आहे, हे वर्तुळ केंद्र आहे. ह्याच्यात समजा इथून 3 सेंटीमीटर लांबीवरती मी ही काढली जीवा आणि 3 सेंटीमीटर लांबीवर जीवा काढली तर ह्या दोघांची लांबी, ह्या जीवांची लांबी समान असणार. वर्तुळ केंद्रकापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा समान लांबीचे असतात. हा नियम आहे. त्यांनी सर्व जीवा सांगितले, त्यामुळे चुकलेला आहे. त्यांनी विचारलंय, चुकीचं विचारलेलं आहे. सापडले तर खालचं बघतो. वर्तुळात त्रिज्या 0.25 सेमी पाव आहे तर वर्तुळाचा व्यास अर्धा असणार आहे. पावचा दुप्पट अर्धा. बरोबर आहे. त्यामुळे हे पण वाक्य बरोबर. त्यांनी विचारलंय चुकीचं. तर पर्याय क्रमांक 3 भेटला.
चला आता 74 आणि 75 साठी शेवटचा या ठिकाणी प्रश्न, बरोबर 1.5 तास मी घेतलेला आहे. असाच पेपर तुम्ही सोडवायचा. तर जरा मला स्पष्टीकरण सांगायला वेळ लागतोय, तुम्हाला त्या ठिकाणी वेळ आहे आणि एवढाच वेळ लागणार आहे तुम्हाला सोडवायला, तर तुमची गती असली पाहिजे, लक्षात घ्या. पुढं प्रश्न बघा आता. एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवडत्या विषयांची चित्ररूप माहिती दिलेली आहे, त्या साह्याने उत्तर शोधायचं आहे. मराठी विषयात 4 चित्र आहेत, इंग्रजी विषयात 2 चित्र आहेत, गणित विषयात किती 6 आहेत आणि हिंदी विषयात 2 आणि समाजशास्त्र विषयात 1 आहे. तर एक चित्रवर एक माणूस बरोबर 10 विद्यार्थी आहेत. मग आता बघू काय सांगितले प्रश्न. मराठी विषयापेक्षा गणित विषयात आवडणारे विद्यार्थी मी काढतोय, किती आहेत 4 आहेत, इथं 2 आहेत, 3 आणि 3 6 आहेत, पुन्हा 2 आहेत आणि इथे 1 आहे. हे असं लिहून घेतलं मी, जरा सोडवायला बरं पडतंय. मराठी विषयापेक्षा गणित विषय आवडणारी संख्या कितीने कमी अगर जास्त आहे. मराठी विषयापेक्षा गणित विषय आवडणाऱ्यांची संख्या, मग मराठी विषय किती 1 2 3 4 आहेत, 4 7 4 गेलं 2, मग काय मराठी विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्या गणित मराठी विषयापेक्षा गणित विषय आवडणार आहे, मग जास्त आहे, 2 ने जास्त. 2 म्हणजे काय, 2 म्हणजे एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी, 2 म्हणजे 20 झालं, 20 ने जास्त. पर्याय क्रमांक तिसरा येणार आहे या ठिकाणी. नीट व्यवस्थित वाचायचं आहे. हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थी संख्या एकूण संख्या किती विचारलंय. हिंदी 2 आणि इंग्रजी 2, 2 आणि 2 4, 4 गुणिले 10, 10 चोक 40. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं बरोबर 1.5 तासामध्ये आपला पेपर कंप्लीट झालेला आहे, लक्षात घ्या. तर काही अडचण असेल, एखादा प्रश्न इकडे तिकडे सांगताना चुकला असेल, कमेंट करा, तो सोडवून किंवा स्पष्टीकरण सांगण्याचं मी काम करेन. तर कसा वाटला पेपर, सुंदर पेपर, पक्का पायाचा धन्यवाद माना. तुम्ही पेपर सोडवा आणि चांगल्या पद्धतीने मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला हा पेपर मैलाचा दगड ठरणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं अजूनपर्यंत पेपर सोडवला नसेल तर हा या स्क्रीनवर दिसणारा पेपर पाहायचा, एक एक प्रश्न डबल डबल 2 3 सोडवायचा आणि परीक्षेला जायचं. यश हमखास तुम्हाला मिळणार, लक्षात घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत थोड्याच वेळात 1.5 तासात तुम्हाला पुढचा 1.5 तास आणि पुन्हा आणखी अर्धा पाऊण तास टाकताना तुम्हाला वेळ लागणार आहे. रात्र होईल पण व्हिडिओ पडेल, हो बघून घ्या, नंतर तो व्हिडिओ बघा. दुसरा पेपर इंग्रजी बद्दल लगेच घेऊन येतोय. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबीर, जय शिवराय.